बद्दल सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही दिवसभरामध्ये नगर परिषदेचे निकाल देखील पाहतच असाल, तर यामध्ये महायुतीला घवघवीत असं यश लाभलेलं आहे। यामध्ये पाहायला गेलं तर महायुतीला 200+ जागावरती निर्वाद वर्चस्व करता आलंय। त्यामुळे खुश होऊन महायुती म्हणजे महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार यांनी शेतकऱ्याची अखेर कर्जमाफीचा निर्णय घेतला। आत्ताच एक कॅबिनेट बैठक पार पडली। या कॅबिनेट बैठकीमध्ये सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार उद्या या ठिकाणी कर्जमाफी होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता खरं तर निकष हे कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी लावण्यात आले होते, ते आता सर्व पूर्णपणे माफ करण्यात सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। राज्यातील शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना, सर्व शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्जंटमध्ये देखील सूचना दिली आहे। तुम्ही पाहायला गेले तर 31 डिसेंबरच्या अगोदरच 5 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। आत्ताच पाहायला गेलं तर दिवसभरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचा रिझल्ट देखील लागलेला आहे। त्यामुळं भाजपला मुळात पाहायला गेलं तर महायुतीला 200 पेक्षा जास्त या ठिकाणी जागा देखील निर्विवाद वर्चस्व, म्हणजे पाहायला गेलं तर 200 पेक्षा जास्त जागा या महायुतीने निवडून आणलेल्या आहेत। त्यामुळं अखेर खुश होऊन महायुती सरकार खुश होऊन सरकार शेतकऱ्यांनी भरभरून असं मतदान या ठिकाणी म्हणजे भाजपच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी या ठिकाणी एक शेतकऱ्याचं तोंड गोड करण्यासाठी अखेर शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला 31 डिसेंबरच्या आतमध्ये म्हणजे या ठिकाणी नवीन वर्षाच्या देखील मुहूर्तावर अखेर या ठिकाणी कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की तुमची नेमकी आता किती रुपयाची कर्जमाफी होणार आहे, तर येणारे 1 जानेवारी 2026 पासून सरसकट 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये एक कॅबिनेट बैठक पार पडली आणि यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना देखील सांगण्यात आले की शेतकरी बांधवांनो 31 डिसेंबरच्या आत म्हणजे पाहिलं तर अगोदर 5 कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश यांच्याकडून आता देण्यात आले। जे शेतकरी बांधव 1 डिसेंबरच्या आत अगोदर 5 कागदपत्रे जमा करतील त्या शेतकरी बांधवाची 1.5 लाखाची कर्जमाफी करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, अगोदर कर्जमाफीची तारीख 30 जून या ठिकाणी 2026 ठेवण्यात आली होती, परंतु महायुतीला आता पाहिलं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरभरून असं यश आल्याने अखेर शेतकरी महायुती सरकार शेतकऱ्यावर खुश होऊन कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आगामी पाहायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, महानगरपालिका निवडणुका तोंडावर देखील येऊन पडले आहेत। त्यामुळे तिथे देखील महायुतीचं वर्चस्व राहावं याच्या उद्दिष्टाने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने अखेर शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घेण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, 5 कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून 30 जून ही तारीख जे ठेवण्यात आली होती, तर त्या तारखेला आता बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे। त्यामुळे सुद्धा 1 डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। जर तुम्ही 5 कागदपत्रे जमा केले तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु जे शेतकरी 5 कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांची कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी, तुम्ही सुद्धा हे 5 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हे 5 कागदपत्रे कोणकोणते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आली, कोणकोणत्या बँकेची निवड करण्यात आली याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। आता सविस्तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण वेगवेगळ्या योजना, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं बँक खाते असेल, सर्वांची माहिती आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता कोणकोणती कागदपत्रे जमा करायला सांगितलेत याची देखील माहिती आता लगेच सांगणार आहे। सर्वांनी 2 मिनिटं इकडे लक्ष काढून इकडे बघायचं आहे। आता बघा, राज्य सरकारकडे जवळजवळ 34,000 कोटीचा निधी केंद्र सरकारकडून आलेला आहे। आता तर 34,000 कोटीचा निधी राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी मुक्त व्हायला पाहिजे, शेतकरी बांधव कर्जमाफीतून मुक्त व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी भरपूर दिवसापासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चालला होता,
त्यामुळे आता महायुतीला नगर परिषदेमध्ये यश आल्याने सरकारने अखेर निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये देखील सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार, पण आतापर्यंत कर्जमाफी केली नव्हती। याचं कारण देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, याचं कारण देखील माहीत आहे। महिन्याच्या महिन्याला लाडकी बहीण योजना असेल, नंतर संजय गांधी निराधार योजना असेल, अशा ज्या काही सरकारी योजना आहेत या योजनेला पैसे द्यायला लागत होते। त्यामुळे शेतकऱ्याचे जे सरकार आहे, महायुती सरकार आहे, त्या महायुती सरकारच्या तिजोरीमध्ये पैशाची कमतरता भासत होती। अशी तक्रार देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली होती। त्यांनी स्वतः केंद्राकडून निधी देखील मागून घेतलेला आहे। तब्बल 34,000 कोटीचा निधी या ठिकाणी केंद्र सरकारकडे या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पाहायला गेलं तर आणि पंतप्रधानांचे देखील अभिनंदन मानावे लागेल, कारण आता महायुतीला यश आल्याने या ठिकाणी 1 तारखेला या ठिकाणी सरकार या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे। आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत आणि 1 तारखेला पहिल्या दिवशी कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे घेण्यात येत आहेत याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवस झाले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती टीका देखील करत होते। ते शेतकरी बांधवाची नाराजी दूर करण्यासाठी, शेतकरी बांधवाचे मन जिंकण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवाची 1 जानेवारी 2026 पासून 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे शासन निर्णय देखील शासनाकडून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून फक्त पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा, पात्रता तपासणीसाठी सरकारच्या माध्यमातून बांधवाकडून 5 कागदपत्राची मागणी देखील करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 1 डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे जमा करतील त्या शेतकरी बांधवांना येणारे 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी केली जाणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज चौहान साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 34,000 कोटीचा निधी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी कर्जमाफी करण्यासाठी पाठवल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि यांच्याकडे पाठवण्यात देखील आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता या कर्जमाफीसाठी निधी देखील आलेला आहे, तर हा निधी या बँकांना पाठवण्यात देखील आलेला आहे। परंतु या ठिकाणी हा निधी बँकेमध्ये पाठवण्याच्या अगोदर शेतकरी बांधवाकडून 5 कागदपत्राची मागणी देखील करण्यात आलेली आहे। तुम्हाला देखील माहिती असेल, ज्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद बँका असतील, तुमच्या वेगवेगळ्या सोसायटी असतील, त्या सोसायटीकडून आदेश देखील आले असतील, हे कागदपत्र तुम्ही जमा करा। आता कागदपत्रे जमा करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी करायची आहे, कागदपत्रात जर जरा तर चुकी झाली तर तुम्ही कर्जमाफीपासून वंचित देखील राहू शकता। त्यामुळे तुम्हाला कागदपत्रे जमा करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये खाजगी बँका, सहकारी बँका आहेत। आता ज्या काही सहकारी बँका आहेत, ज्या काही प्रायव्हेट बँका आहेत, यामधील काही बँकाची कर्जमाफी होणार आहे, काही बँकाची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व बँकांमधील शेतकरी बांधवाची कर्जमाफी होणार नाही। तर या कर्जमाफीसाठी काही प्रमुख बँकेची देखील निवड करण्यात आली आहे, कारण शेतकरी बांधवांनो, या बँकेने सर्वात जास्त शेतकरी बांधवांना कर्ज दिलेलं आहे। या बँकेचा सध्याचा आकडा पाहिला तर थकीत आकडा सर्वात जास्त आहे, त्यामुळे सर्वात जास्त अगोदर बँकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। जर तुम्ही या बँकेतून कर्ज काढलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। पण आता कोणकोणत्या बँका आहेत याची लिस्ट देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। सर्वांनी 2 मिनिटं वेळ काढून सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला, तुम्ही व्हिडिओ सोडून गेला, तर तुम्ही कर्जमाफी कागदपत्रे जमा करताना जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही कागदपत्रे जमा केली तर तुम्हाला कर्जमाफी याला अडथळा देखील निर्माण होऊ शकतो। आता कोणकोणत्या बँकांच्या याद्या आहेत ते देखील सर्वांनी बघून घ्या। ज्या बँकेतील कर्जमाफी होणार आहे तर त्या बँकेची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे, त्यामुळे ही यादी सुद्धा पाहायची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दत्तामामा भरणे दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना एकदा कर्जमाफी करणं शक्य होणार नाही। त्यासाठी या कर्जमाफीसाठी जवळजवळ 3 टप्पे या ठिकाणी करण्यात आले आहेत। 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी कर्जमाफीला सुरुवात होत आहे। दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी 2026 पासून, तिसरा टप्पा 1 मार्च 2026 पासून, म्हणजेच पाहायला गेलं तर महिन्याच्या महिन्याला टप्प्यातील या जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी केली जाणार आहे। त्यासोबतच फेब्रुवारी महिन्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये, त्यानंतर पाहायला गेलं तर मार्च महिन्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये, असे टोटल 36 जिल्ह्यामध्ये 3 टप्प्यामध्ये कर्जमाफी करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता या पहिल्या जिल्ह्यामधील 12 जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी, ज्या शेतकरी अपात्र आहेत त्या अपात्र शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून समोर आलेली आहे। आता पात्र शेतकरी कोणकोणते आहेत आणि अपात्र शेतकरी कोणकोणते आहेत
याची माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी 2016च्या अगोदर कर्ज काढलेलं असतं, उदाहरणामध्ये सांगायचं झालं 2012, 13, 14, 15 या 3 वर्षाच्या अगोदर तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर तुम्हाला 2016च्या अगोदर ज्या वर्षामध्ये तुम्ही कर्ज काढलेलं आहे ते स्वतः आता फेडायचं आहे। परंतु 2016 ते 2024 या वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल आणि ते कर्ज अजून फेडलेलं नसेल तर आता याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही, तुमची कर्जमाफी तर होतच आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे। बघा, सरकारने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला होता की आम्ही पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत, आम्हाला तुम्ही फक्त निवडून द्या, निवडून दिल्यानंतर तुमची कर्जमाफी करू। आता पाहायला गेलं तर आज दिवसभर तुम्ही नगर परिषद देखील निकाल तुम्ही पाहत असाल, जवळजवळ महायुतीला 200+ जागा या ठिकाणी सरकारने निवडून दिल्यात, म्हणजे लोकांनी देखील निवडून दिल्यात। त्यामुळे महायुती सरकार खुश होऊन सूत्राच्या आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 5 कागदपत्र देखील जमा करायला सांगितलेत आणि जवळजवळ तुम्हाला 1 तारखेपर्यंत या ठिकाणी कर्जमाफी होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। आता फक्त राज्यातील गरीब शेतकरी बांधवाची, मध्यमवर्गीय शेतकरी बांधवाची या ठिकाणी कर्जमाफी होत आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी 5 कागदपत्राची मागणी देखील करण्यात आली आहे। जे शेतकरी बांधव 1 डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे सरकारला देतील त्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। तर या ठिकाणी आपण ही 5 कागदपत्रे कोणकोणते आहेत, हे 5 कागदपत्रे कुठे कुठे द्यायचे आहेत, त्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवाची कर्जमाफी होणार आहे आणि या कर्जमाफीसाठी कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आलेत आणि कर्जमाफीसाठी कोणत्या प्रमुख बँकाची निवडणूक झालेत, तर या सगळ्यात महत्त्वाचं निवड करण्यात आलेत। एकंदरीत कर्जमाफीच्या बँका, कर्जमाफीचे जिल्हे, या कर्जमाफीसाठी 5 कागदपत्र कोणकोणते मागवण्यात आलेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधवाकडे जास्त जमीन असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही, याची माहिती सुद्धा या ठिकाणी सरकारकडून देण्यात आली आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी 4 लाखाचं, 5 लाखाचं, 6 लाखाचं कर्ज काढलेलं असेल तर त्यांना एकंदरीत जर जेवढी कर्जमाफी मिळवायची असेल, म्हणजे सरसकट सर्व कर्जमाफ पाहिजे असेल तर त्यांना काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा सांगणार आहे। परंतु ज्यांनी 1.5 लाखाच्या आसपास काढलेलं असेल आणि त्याची डायरेक्ट चिंता मिटलेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून 1.5 लाखाची कर्जमाफी मंजूर करण्यात आलेली आहे। परंतु ज्यांनी 1.5 लाखापेक्षा अधिक कर्ज काढलेलं आहे त्यांना देखील वाटत असेल की आपलं सर्व कर्ज माफ व्हायला पाहिजे, त्याने आता काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा मी देणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती सुद्धा असेल की 2023 मध्ये कमी पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकरी बांधवाचं पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होतं। शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये दुबार पेरणी सुद्धा केली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खतासाठी, बियाण्यासाठी शेतकरी बांधवाचे पैसे गेले होते। त्यामुळे शेतकरी बांधव काही ठिकाणी कर्जबाजारी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरती कर्ज देखील काढलेलं होतं, परंतु काही कारणास्तव शेतकरी बांधवांनी कर्ज फेडणं मुश्किल झालं होतं। परंतु आता या शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी करू नका, आताच तुम्ही महायुतीचा निकाल बाजून आज नगर परिषदेचा निकाल देखील पाहिला असेल तर महायुतीच्या बाजूने या ठिकाणी सत्ता दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळजवळ 200+ नगर परिषदा या ठिकाणी महायुतीच्या बाजूने गेलेल्या आहेत। त्यामुळे सरकार अखेर खुश होऊन आता शेतकऱ्याची कर्जमाफी करणार असल्याची माहिती सूत्राकडून आलेली आहे। आता कोणकोणत्या शेतकरी पात्र होणार आहेत, कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत याची देखील सर्वांनी 2 मिनिटं वेळ काढून बघा। जर तुम्ही कागदपत्रात जर फेल गेला तर तुमची कर्जमाफी होणार सुद्धा नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही शेतकरी मित्रांनो तुमचं कर्ज जर 2022 मध्ये असेल, 2023 मध्ये असेल, 2024 मध्ये असेल तर कसल्याही कारणास्तव तुमचं जर नुकसान झालं असेल तर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर कर्ज उचललं असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून 2016 ते 2024 या वर्षाच्या कालामध्ये शेती पिकासाठी घेतलेल्या कर्जासाठी या ठिकाणी सरकारी मंजुरी देत आहे। या ठिकाणी सगळ्यात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आज पाहायला गेलं तर शेतकऱ्याचा दिवाळीचा दिवस म्हणावा लागेल। अखेर शेतकऱ्यांनी, सरकारने, महायुती सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाची कोणकोणती कागदपत्रे जमा करायचे आहेत, कोणते शेतकरी अपात्र होणार सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता त्या बँकाची, कोणकोणत्या बँकाची कर्जमाफी होणार आहे ते देखील सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुम्ही या बँकामधून जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही बँकेतून तुम्ही कर्ज काढलेलं असेल आणि त्या बँकेची कर्जमाफी होणार नसेल तर त्या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार नाही। आता कोणकोणत्या बँकेची कर्जमाफी करण्यात येणार आहे, त्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कर्ज दिले, म्हणजे ज्या ज्या बँकांनी जास्तीत जास्त कर्ज दिले त्या बँकेची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे। आता सगळ्यात महत्त्वाची कोणकोणत्या बँका त्याची देखील यादी सांगणार आहे। कोणकोणत्या 10 बँकेची यादी आहे तर 10 बँकेची यादी सुद्धा मी वाचून दाखवणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन इकडे बघायचं आहे कोणकोणत्या बँका आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। रिझर्व्ह बँकेच्या अंडर कोणकोणत्या बँका येतात त्या बँकेची लिस्ट देखील मी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। आता शेतकरी बांधून तुमची कर्जमाफी जास्तीत जास्त आम्ही फेडवून टाकू तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तो शब्द देखील पूर्ण होत आहे।
आता शेतकरी बंधू या ठिकाणी सरकारने शब्द दिलेला होता, आम्ही तुम्हाला मतदान देणार आहे, आम्ही कर्जमाफी करा. म्हणजे सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी अखेर पाळलेला आहे. अखेर शेतकरी बांधवाची 1.5 लाखाची कर्जमाफी मंजूर झालेली आहे. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी 34,000 कोटीचा निधी या ठिकाणी जमा झालेला आहे आणि हा निधी या 10 प्रमुख बँकेमध्ये पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेले आहेत. अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्याचा शब्द म्हणजे मुख्यमंत्र्याचा आदेश म्हणजे शेवटचा आदेश या ठिकाणी मानावा लागतो. कारण मुख्यमंत्री आपल्या राज्याचे प्रमुख नेते मानले जातात. आता या बँकेमध्ये पाठवायचं झालं तर आता कोणकोणत्या बँकाची लिस्ट आहे ते देखील मी आता लगेच वाचून दाखवणार आहे. जे शेतकरी बांधव जे 5 कागदपत्र देतील तर त्यांच्या कागदपत्राची तपासणी देखील करण्यात येणार आहे. आता कागदपत्रे तपासून त्यांची या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे. परंतु जे शेतकरी बांधव दुर्लक्ष करतील, कागदपत्रे देणार नाहीत तर त्यांची कर्जमाफी होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, हे कागदपत्रे कोणकोणती आहेत? आता बघा ही कागदपत्रे का मागवलेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडला असेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, कागदपत्रे मागवण्याचं पहिलं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा काही बँका आहेत ज्या बँकांमध्ये अजून डिजिटल सिस्टीम आलेलं नाही. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर अशा काही बँका आहेत त्यांना आधार कार्ड लिंक होत नाही. अशा काही बँका आहेत ज्या बँकांना अजून पण फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारच्या बँकावरती चालत नाही. तर अशी या ठिकाणी अपडेट नसलेल्या बँकांनी कर्जमाफीसाठी कागदपत्राची मागणी केलेली आहे. या ठिकाणी अपडेट नसलेल्या बँका कोणकोणत्या आहेत, अपडेट असलेल्या बँका कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सुद्धा दिलेल्या माहितीनुसार कुठेही सही करायची नाही. बघा शेतकरी बांधवांनो, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक देखील होत आहे. काही शेतकरी बांधव कर्जमाफी स्वतः भरणार आहेत अशा पद्धतीने सह्या देखील घेतल्या जात आहेत. बँकाच्या माध्यमातून अशा प्रकारे शेतकरी बांधवांची फसवणूक देखील केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सावध राहायचं आहे. कुठल्याही प्रकारची सही द्यायची नाही. मुख्यमंत्री कोणत्याही शेतकरी बांधवाची सही मागवली नाही, फक्त 5 कागदपत्रे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आले आहेत. आता त्या बँका देखील सर्वांची लिस्ट या ठिकाणी वाचून द्यावं आहे. शेतकरी बांधवांनो काय करायचं आहे म्हणजेच शेतकरी बांधवांनो, 2021 मध्ये जर तुमचं 1 लाखाचं कर्ज असेल, 2022 मध्ये जर तुमचं 50,000चं कर्ज असेल, परंतु 2023 मध्ये परत 1 लाखाचं कर्ज काढलं असेल आणि 2024 मध्ये परत 50,000चं कर्ज काढलं असेल, तर अशा पद्धतीने ज्या ज्या शेतकरी बांधवांनी चुकीचे कागदपत्र तयार करून एखाद्या मुलाच्या नावावरती, एखाद्या मुलीच्या नावावरती, एखाद्या वडीलच्या नावावरती, एखाद्या भावाच्या नावावरती अशा पद्धतीने वारंवार कर्ज काढलेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना फक्त एकदाच कर्ज देता येतं. सरकारच्या माध्यमातून एकदाच कर्ज माफ केलं जातं. बघा तुम्ही शेतकरी कर्ज काढू शकता, पण त्या कर्जाची परतफेड तुम्ही वारंवार जर करत असाल, तुम्ही नियमित कर्ज फेडत नसाल तर शेतकरी बांधव आहेत तुमच्यावर कारवाई देखील होणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता बघा वारंवार कर्ज काढत असाल आणि ते पुन्हा भरत नसाल, तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिव्हिल खराब होऊन तुम्हाला परत कर्ज मिळणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून देण्यात आली. तुमचं एकदाच कर्ज माफ होणार आहे, परत तुमचा कर्ज सुद्धा माफ होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एकदा कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा शेतामध्ये भरपूर कामे असतात, त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही. खटाखट बँकेची जिल्ह्याची या ठिकाणी कागदपत्राची नावे देऊन टाकतो. बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक आहे ती म्हणजे इंडियन बँक, नंतर पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट बँक. तुम्ही या बँकेतून जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमची काळजी संपलेली आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC बँक, IDBI बँक, यासोबतच STI बँक, SBI बँक, SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक. नंतर पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक अशा जवळजवळ 10 ते 15 बँकांची या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये निवड करण्यात आली आहे. आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे घेण्यात आलेत त्यामध्ये पाहायला गेलं तर रायगड, नंतर पाहिलं तर रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा अशा टोटल 12 जिल्ह्याची सर्वात अगोदर कर्जमाफी होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, दुसरं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड, तिसरं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला, चौथं कागदपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड, शेवटचे जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे या ठिकाणी मतदान कार्ड. अशी 5 कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 1 डिसेंबर ते या ठिकाणी तारीख देखील देण्यात आली, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी लवकरच होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.